आपण सर्वांना माझा नमस्कार. आपण ज्ञानेश्वरीच्या 158व्या भागामध्ये आलो आहोत आणि भगवद्गीता जी आहे, भगवान श्रीकृष्णाने युद्धाच्या निमित्ताने अर्जुनाला जी भगवद्गीता सांगितली, त्यातला अध्याय 13वा जो आहे, प्रकृती पुरुष विवेक योग, हा आपण सर्वजण बघतो आहोत. आणि या अध्यायाच्या आता आपण शेवटच्या श्लोकाकडे आलो आहोत. मागच्या वेळेस आपण 33व्या श्लोकापर्यंत आलो होतो आणि आता आपण आज 34वा श्लोक बघणार आहोत. 33व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी असं अर्जुनाला सांगितलं होतं की सारी सृष्टी मी निर्माण करतो, साऱ्या सृष्टीमध्ये मी बनून राहिलेलो आहे, पण सृष्टीचा करता करविता मी नाहीये. सृष्टीमध्ये असलो, शरीरामध्ये असलो, सर्व प्राणी मात्रांमध्ये असलो, ते प्रत्यक्ष मी काही करत नाही. मी फक्त साक्षी भावाने तिथे हजर असतो. तुम्ही कर्म करतात आणि त्याची कर्माची फळ तुम्ही भोगतात, असा तो साधारणपणे सारांश होता त्याचा. आता या 34व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात, भगवंत म्हणतात याप्रमाणे क्षेत्र म्हणजे आत्मा, क्षेत्रज्ञ म्हणजे शरीर, यांचे अंतर आणि भूतांच्या रूपाने म्हणजे शरीरांच्या रूपाने असणाऱ्या प्रकृतीचा मोक्ष जे ज्ञानदृष्टीने जाणतात ते कैवल्य मोक्षाला प्राप्त. पुढे अवघड आहे वाक्य समजायला. त्यांना असं म्हणायचं आहे की आत्मा आणि शरीर, आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ आणि शरीर म्हणजे क्षेत्र, हे या दोघांमध्ये अंतर आहे. जरी आत्मा त्या शरीरातल्या प्रत्येक भागामध्ये असला, प्रत्येक पेशीमध्ये जरी तो असला, तरी देखील दोघांमध्ये अंतर. तो साक्षी भावाने तिथे हजर आहे, तो स्वतः काही करत नाही. तो निर्गुण, निराकार, निर्लेप आहे, त्याला कशाशी काही कर्तव्य नाही, पण तो आहे म्हणून ते शरीर आहे. आणि या दोघांमध्ये जे अंतर आहे म्हणजे आत्म्यामध्ये आणि प्रकृतीमध्ये, हे ज्याला समजतं, हे जो ज्ञानदृष्टीने पाहतो, मोक्षाच्या दृष्टीने पाहतो, तो कैवल्य मोक्षाला प्राप्त होतो असं भगवंत म्हणतात. म्हणजे काय की तो अंतिम अवस्थेला, म्हणजे त्याचा अर्थ काय की त्याला मी जे सांगतो ते समजलंय अर्जुन, असं तू समजून घे, म्हणजे हे तू समजून घे असं ते म्हणतात. अलग लक्षात. आपण साधं काय लक्षात ठेवायचं, साधं तत्वज्ञान काय गीते म्हणतात की परमात्मा सर्वत्व बनून राहिलेला आहे. सजीव वस्तू असो का निर्जीव वस्तू असो, तो आहे म्हणून. आणि सृष्टी जी बघतोय आपण पंचमहाभूतांनी बनवून, ही त्यांनी निर्माण केली. पण तो ज्यावेळी त्या सृष्टीतल्या पंचमहाभूतांशी संयोग करतो त्यावेळी ते लोक शरीर धारण करतात. त्या शरीरामध्ये तो असतो. मग ते शरीर सत्वगुण, रजगुण, तमोगुण याप्रमाणे कर्म करतात, कर्माची फळं तयार होतात, एरा चालू असतात. आणि त्या शरीराच्या माध्यमातून, मनाच्या माध्यमातून जर त्यांनी त्या आत्म्याला जाऊन घेतलं तर ते मोक्षाला प्राप्त होतात. तर साधं तत्वज्ञान आहे, अवघड भाषेमध्ये आपण लक्षात ठेवायचं काही कारण नाही. पण आता याच्याकरता माऊलींनी काय केलं, बऱ्याच ओव्या रचलेल्या आहेत आणि त्याच्या शेवटाला मग ते येतात या अध्यायाच्या. आणि बराच मोठा अध्याय होता हा. आता याच्यामध्ये माऊली काय म्हणतात, शब्द तत्वांचे तात्पर्य जाणणाऱ्या अर्जुना, तीच बुद्धी खरी डोळस आहे की जी क्षेत्र व क्षेत्रज्ञ शब्दार्थांचा सारांश खरोखर ग्रहण करते. म्हणजे त्यांचा शब्द तत्वांचे तात्पर्य जाणणार. तू कसा अर्जुन की शब्दांचा अर्थ तुला लगेच कळतो, गुणी आहेस तू. ते तुम्हाला माहित आहे की माऊली किंवा कृष्ण अर्जुनाचं सतत कौतुक करत आहे. एखाद्याने आपलं भाषण ऐकावं, त्यांनी सातत्याने ऐकत राहावं, म्हणून त्याच्या गुणांबद्दल बोलायला पाहिजे, दोषांबद्दल बोलायला नको. हे आपण याच्यातून शिकलं पाहिजे. नाही तर आपल्याकडे आपण काय बघतो, घरामध्ये सासूची खूप इच्छा असते, सोनेने माझं अमुक ऐकावं, तमुक ऐकावं, आदर्श सून व्हावी आमच्या कॉलनीमध्ये, अशी सासवांची इच्छा असते. पण त्या काय करतात, तिचे दोष काढून तिला होतं उलट. घरामध्ये पण काय होतं, मुलगा जेवढी करता होतो म्हणजे 12वीच्या पुढे जातो, तर वडील त्याला त्याचे दोष काढून त्याला बोलायला लागतात. तू उशिरा उठतो, तू अमुक करतो, तू तमुक करतो. मग तो मुलगा त्यांचं ऐकेन असं होतं, म्हणजे त्यांचा हेतू साध्य होतो. त्यामुळे नेहमी आपण गुणांची बेरीज केली पाहिजे आणि दोषांची वजाबाकी केली पाहिजे. साध्या एका शब्दामध्ये तत्वज्ञान माऊलींनी आपल्याला सांगितलं आहे. तर ते काय म्हणतात की अर्जुना, जी बुद्धी आहे, जी न्याय निवाडा करते, चांगलं काय आणि वाईट काय, खरी डोळस बुद्धी कोणती की ज्याला हे कळतं की शरीर आणि आत्मा हे वेगळे आहे, ते दोघं एक नाहीये, ते काय ते वेगळे आहे, हे ज्याला कळालं. पण बहुतेक काय होतं जीवनामध्ये, आपण काय म्हणतो, मी म्हणजे शरीर,
आणि आपण शरीराला नटवतो, सजवतो, सगळं काय खरं होते. पण आपल्याला ही समज असली पाहिजे की मी म्हणजे शरीर नाही, माझं शरीर गेलं, तरुणपणा जाईल का, म्हातारपणा जाईल का, आजाराने जाईल का, सहज जाईल माहिती नाही मला, पण ते गेल्यानंतर मला नवीन शरीर प्राप्तच होणार आहे. शरीर मला दुसरं प्राप्त, मी येणारच परत इकडे, हे आपल्याला समजायला पाहिजे. पण त्या शरीरामध्ये राहत असताना चांगलं कर्म करून जायचं आहे. काय चांगलं कर्म करून. आता पुढे काय म्हणतात की ज्या बुद्धीला हे कळतं ती खरी डोळस बुद्धी म्हणायची. हा बेस ज्यांना कळला ते खरे. पुढे ते म्हणतात, हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांचा फरक कळण्यासाठी शहाणे चतुर लोक ज्ञानीजनांची उंबरेच. हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा आणि शरीर यांच्यातला फरक कळा, म्हणजे मोक्ष म्हणजे काय कळा. नेमकं जीवनामध्ये काय जीवनाचं उद्दिष्ट आहे, आपल्या काय उद्दिष्ट आहे हे कळावं. याच्या करता खरे हुशार लोक, चतुर लोक काय करतात, ज्ञानी माणसांचा उंबरठा झेलवतात. म्हणजे सिद्ध पुरुष असतात, सद्गुरू असतात, त्यांचा उंबरठा झेलवतात. आणि त्यांना काय म्हणतात, काय ते खरं ज्ञान काय ते आम्हाला सांग. माझ्या पाण्यामध्ये एक मुलगा आहे, तो शाळेमध्ये पहिला आला, कॉलेजमध्ये पहिला आला, 12वी बोर्डामध्ये पण त्यांनी पहिल्या 10 मध्ये काहीतरी त्याचा नंबर होता. नंतर तो प्रख्यात अशा इंजिनिअरिंग कॉलेजला गेला, दिसायला हँडसम, आई वडील चांगले, घर चांगले, सगळं त्याचं सगळं काही चांगलं. मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, अमेरिकेत गेला, मास्टर्स केलं. मास्टर्स करता करता तिथल्या युनिव्हर्सिटीच्या लोकांच्या लक्षात आलं आता फारच क्वालिफाईड मुलगा आहे, त्याला मास्टर्स काय करतो, डायरेक्ट पीएचडी करून टाकतो. त्याने डायरेक्ट पीएचडी सुरू केली. मग काही वर्षात तो पीएचडी पण झाला. आणि त्यावेळेसचा जो हॉटकेक विषय होता त्या विषयात तो पीएचडी झाला. एका मोठ्या कंपनीमध्ये त्यांनी नोकरी पकडली. त्याच्या आई वडिलांनी त्याच्याकडे थोडंफार जे कर्ज काढलं शिक्षण तेही फेडून टाकलं. चांगला बँक बोलवलं, तो मला नाशकात आला, आपल्या गावी आला. तरी मला अमेरिका काय आवडतच नाही, मला पटतच नाही अमेरिका. आणि वडिलांच्या व्यवसायात तो जॉईन झाला. काही लोक मला, एवढं शिकून तू काय केलं, हा ते व्यवसाय दुसऱ्या कोणी पण केला असता, इंजिनिअरचाच व्यवसाय, पण साध्या माणसालाही करता आला असता. तो शांत डोक्याने व्यवसाय करतो, वाढवला पण तो व्यवसाय माझ्या अगदी जवळच्या परिचयामध्ये. तो काय मला म्हणतो, माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे ते मला खरं शोधायचं आहे. काय जीवनाचं उद्दिष्ट आहे. आता जीवनाचं उद्दिष्ट काय असू शकतं, खरं उद्दिष्ट काय असलं पाहिजे, मोक्ष मिळवायचा. पण आपल्या धर्मामध्ये काय सांगितलंय, धर्म अर्थ काम मोक्ष, धर्माचं पालन करा. म्हणजे शास्त्रांनी जे सांगितलंय ते सगळं पालन करा. ते करता करता तुमच्याकडे अर्थ आपोआप, जे धर्माचं पालन करतात त्यांच्याकडे अर्थ म्हणजे पैसा संपत्ती आपोआप येते. ते केल्यानंतर कामाचा आनंद घ्या, म्हणजे सुख सगळे, चांगला पती किंवा चांगली पत्नी, चांगलं घरदार, वैभव, गाडी, घोडे, सगळं काही आलं त्याच्या, कामाचा आनंद आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही मोक्षाकडे वाटचाल करा. मोक्ष मिळवा, म्हणजे परत पृथ्वीवरती यायचं काम नको तुम्हाला मृत्यू लोकांमध्ये. हे आपल्या धर्मामध्ये सांगितलंय, या 4 गोष्टी पाळल्या पाहिजे. तो असा विचार करतोय की काय. तसंच संत कबीरांकडे एकदा एक माणूस आला आणि तो फार श्रीमंत होता, त्यांनी खूप धंद्यामध्ये अफाट यश मिळवलं. मग त्याच्या असं लक्षात आलं, हे करून मला शांतता लाभलेली नाही, हे करून मला जीवनामध्ये काही मिळालेलं नाहीये, मला काहीतरी वेगळं शोधायला पाहिजे. मग त्याच्या लक्षात आलं की हे मोक्ष वगैरे म्हणतात, जे आतूनच समाधान मिळतं, कुठे असला तरी माणसाला समाधान, हे काय नेमकं हे आपल्याला समजायला पाहिजे. मग तो कबीरांकडे गेला आणि मग तो कबीरांना म्हणाला की ते ज्ञान म्हणतात ते काय तुम्ही मला द्या, मोक्ष म्हणतात ते काय मला द्या. या कैवल्य अवस्था म्हणजे काय, सारे शब्द समानार्थी शब्द आहे, किंवा आत्मसाक्षात्कार, परमेश्वराची प्राप्ती, सारे एकच शब्द आहे. तर ते म्हणाले तू काय काय करतो. तो म्हणे मी सगळ्या तीर्थक्षेत्री गेलो, सगळीकडे गेलो, देश विदेश पाहिले, खूप लोकांना भेटलो, असं केलं तसं केलं. कबीर म्हणाले बरं म्हणे. कबीरांनी सगळं ऐकून घेतलं त्याचं. आणि तो बसला. तेवढ्यात कोणीतरी त्यांच्याकडे भेटायला येणारे लोक खूपच होते. तर थोडा वेळ झालो कबीर बाहेर गेले, परत मध्ये आले. तर ते त्या कमल जो होता त्यांच्याकडे, त्यांचा एक शिष्य, त्याला ते म्हणाले अरे ती सुई हरवली म्हणे बाहेर अंगणामध्ये, म्हणे ती सुई माझ्याकडून, ते विणकर होते, सुई हरवली म्हणे बाहेर. मग सगळे म्हणे, कबीरची म्हणे मी सुई शोधतो आणि परत मध्ये येतो.
सगळ्या तुम्ही कशाला उठता म्हणे, आम्ही शोधतो म्हणे. मग सगळे बाहेर सुई शोधायला लागले. तो हा माणूस पण गेला, कोणाला काही ती सुई सापडलीच नाही बाहेर. मग ते म्हणा बाहेर सापडतच नाही, कोणतरी मध्ये बघूया. आणि मग ते बघायला लागले तर लगेच ती मध्ये सापडली, ती मध्येच पडलेली होती घरामध्ये. तर मग घरातच पडली, तुम्ही बाहेर शोधताय म्हणे. कबीर म्हणाले मला तुला हेच सांगायचं त्या नवीन माणसाला ते म्हणे, तू सगळं जग करतोय, सगळीकडे शोधतोय म्हणे परमात्मा, तू तुझ्या आतमध्येच आहे म्हणे, बाहेर कुठे म्हणे. हे सांगायचं म्हणून तर मी दृष्टांत तयार केला म्हणे. तू बाहेर नको बघू, तर मग आतमध्ये कसं बघू. त्याने तू दीक्षा घे, नामजपाची किंवा दानाची दीक्षा घे, मग तुझा आतला प्रवास चालू आहे. मग तो बाहेर आपण काय सगळं असं तुम्हाला माहित आहे, माझी गाडी माझा घोडा, सगळं आपण बाहेरच असतं. ध्यानामध्ये काय होतं, आपण डोळे मिटतो, आतमधला प्रवास सुरू होतो आपला. आणि मग आपल्याला एक एक गोष्टी उमगायला लागतात, हे जीवन म्हणजे काय, देणं आहे वगैरे वगैरे. तर कबीरांचं पण काय वैशिष्ट्य होतं माहितीये, कबीर आहे, गौतम बुद्ध आहे, ते अनुभवाने लोकांना सांगायचे, काय करायचे अनुभवाने सांगायचे. जसं लहान मुलांना गोष्ट सांगून एखादा दृष्टांत सांगितला त्याला पटकन लक्षात येतात, तर मग दुसऱ्या दिवशी म्हणतो आई अजून एक गोष्ट सांग मला. तसं बऱ्याचशा गुरूंची ती कार्यशैलीची पद्धत होती. तर म्हणून इथे माऊली म्हणतात शाणे चतुर लोक ज्ञानी जनांचे उंबरे झिजवतात. काय ज्ञानी लोकांची उंबरे झिजवतात. आणि खरा हुशार माणूस तोच असतो, त्याला कळालं एखादा न्यायी आहे तो नाही, चला मी ते गेलं पाहिजे, मला समजून घेतलं पाहिजे. त्याचं एक दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगेन. जर साताऱ्यामध्ये गेला, सातारा जिल्ह्यात, तर सातारा जिल्ह्यामध्ये फार मोठे संत होऊन गेले. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज फार मोठे संत होऊन गेले त्या काळामध्ये. तर गोंदवलेकर महाराजांना जेवढे अध्यात्माचे आवडते कुलकर्णी होते, त्यांच्या घराला कुलकर्णीचे पद होतं. आणि त्यांना खूप आवड निर्माण झाली. एक दिवशी त्यांनी घर सोडून दिलं आणि घरातून ते बाहेर पडले, गुरुच्या शोधात लागले. बऱ्याच लोकांकडे ते गेले आणि बहुतेक जणांनी त्यांना सांगितलं की तुझा गुरु आम्ही नाहीच, तुझा गुरु तुला भेटला. मग 2-3 वर्षांनी त्यांना त्यांचे गुरु भेटले. कुठे भेटले माहितीये का, अख्खा भारत भ्रमण केल्यानंतर बीड मध्ये गाव आहे, बीड जिल्ह्यामध्ये, तिथे येडा तुका नावाचे एक संत होऊन गेले. तुकाबाई त्यांचं खरं नाव होतं, पण लोक त्यांना येडा तुका म्हणायचे. फार मोठा संत, खूप मोठा संत. ते त्यांचे गुरु त्यांना भेटले. त्याने हे तुझी वाटच बघत होतो, त्यामुळे त्यांच्या सानिध्यात ते राहिले. यांनी आपल्या गुरु महाराजांची खूप सेवा केली. त्यांनी पण यांच्या बऱ्याच परीक्षा पाहिल्या. आता काही गुरु कठोर परीक्षा बघतात, काही कठोर परीक्षा पाहत नाही. प्रत्येक गुरुचं जसं एक आई असते, काही आई फार कठोर असतात, 2 फटकेच ठेवून देतात मुलांच्या आईला. आणि काही आई गुंजारून माया करून, ये रे बाबा ये रे दादा करून, खोटे भीती दाखवून त्या मुलाला समजवतात. असं प्रत्येक गुरुची कामाची पद्धत असते, शैली असते. सांगायचा हेतू आणि सांगायचं ते एकच असतं. आणि मग तिथे त्यांना परमेश्वराची प्राप्ती झाली. मग ते तुकामाई त्यांना म्हणाले की तू जा आता तुझ्या गावाला आणि तिकडे ते जे त्यांचं गाव आहे साताऱ्यामध्ये, तिथे जाऊन तू आता अध्यात्माचं काम कर, गुरु म्हणून तू काम कर. मग ते आपल्या गावात आले, लंगोट घातलेला, अंगाला काय काय लावलेलं, आणि आपल्याच घरात भिक्षा मागायला गेले. ओळखतं का बघू आई, आला की लक्षात, एकदम हुशार आहे, त्यांचं चरित्र वाचण्यासारखं आहे. मग गावातल्या लोकांना कळालं वगैरे. मग त्यांनी गावात राहून मग काम केलं. मग त्यांनी लग्न पण केलं पुढे आईच्यासाठी. पण लग्न करताना काहीतरी त्यांच्या ज्या पद्धती मला नीट आठवत नाही, अंध होत्या वाटतं काहीतरी, त्यांच्याशी त्यांनी जाणून बुजून लग्न केलं आणि मोठं अफाट काम केलं. एक मोठे संत म्हणून ते नावावर उपाला. त्यांनी पण त्यांच्याकडे आलेले खूप शिष्यांना दीक्षा दिल्या, त्यातले काही जण फार मोठे संत झाले. हा महाराष्ट्रामध्ये आपला इतिहास आहे. अशी जी गुरु शिष्य परंपरा चालू असते. खरं तुम्हाला सांगायचं म्हणजे असं की एक गुरु चांगल्या शिष्याची वाट बघत असतो, त्याला ज्ञान द्यायचं असतं. तर कधीतरी देव सोडायचाच असतो. तो अरे कोणीतरी आला आणि त्याला मी दिलं आणि त्याने पुढे ते चालवलं तर बरं होईल, गुरु शिष्य परंपरा चालेल. तो खरोखर, आणि मग त्याला संदेश येतात की अरे अमुक येणार आहे तुझ्याकडे, त्याला बनवून टाकायला काय ते तसं करून टाक वगैरे वगैरे. आता त्याच्या पुढे जाऊ. माऊली म्हणतात चांगल्या वृत्तीचे लोक शांतीची संपत्ती साठवतात आणि शास्त्रांची जोपासना करतात. माऊली काय म्हणतात, चांगल्या वृत्तीचे लोक शांतीची संपत्ती साठवतात. म्हणजे शांतीची संपत्ती चांगले लोक साठवतात म्हणजे काय करतात की त्याचे 2 अर्थ आहेत. चांगल्या मार्गाने धनसंपत्ती कमवतात
म्हणजे भ्रष्टाचार करू नये, कोणाला फसवून. ती संपत्ती कशी असते, समाधानी संपत्ती असते. ती बरकत आणते, ती घरामध्ये समृद्धी आणते, ती घरामध्ये शांतता आणते. दुसरा याचा अर्थ काय आहे की संतांचे चरित्र वाचतात, साधना करतात, ही संपत्ती ते साठवतात. मग ती केवळ साठवणे काय होत आहे, त्याच्यामध्ये माणूस समाधानी राहायला लागतो. तो कमी असलं काय जास्त असलं काय त्यांना काही फरक पडत नाही, तर ते आतून समाधानी असतात, असं त्याचा दुसरा अर्थ आहे. ते अजून काय म्हणतात म्हणजे शास्त्रांची जोपासना करतात. औषध केलं काय, दुभत्या गायींची. आता गाय नेहमी देत असते दूध आणि ते आपल्या शरीराचं भरण पोषण करते. जीवनसत्व दुधाच्या निमित्ताने गाय देते आपल्याला, तुम्हाला माहिती आहे सगळ्या. तर शास्त्राची जोपासना करतात हे त्यांनी त्याला उदाहरण दिलं. म्हणजे काय, शास्त्रामध्ये जे सांगितलंय ऋषीमुनी काय सांगितलंय, वडीलधाऱ्यांची सेवा करा, प्रामाणिकपणे काम करा, परस्त्रीकडे पाहू नका, परधनावरती डोळा ठेवू नका, वगैरे वगैरे सगळं शास्त्र आहे आपलं. तर शास्त्राची जोपासना करताना शास्त्र आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते आणतात, असं इथे माऊली म्हणतात. माऊली पुढे काय म्हणतात, काही साधक अष्टांग योगाच्या आकाशावर चढतात. पुरुषाला अष्टांग योग करण्याचे एवढे धैर्य जे प्राप्त होते त्या ज्ञानाच्या आशेने. ते काय म्हणतात की काही साधक काय करतात, अष्टांग योगाच्या आकाशावर चढतात. अष्टांग योग काय, यम, नियम, प्राणायाम, ध्यान, धारणा आणि समाधी, याला आपण अष्टांग योग म्हणतो. यमामध्ये काही ते नियम सांगितले, नियमामध्ये काही नियम सांगितले, की चोरी करू नये, खूप कुठल्या गोष्टीचा जास्त साठा करू नये, मग हाव निर्माण होते, त्याच्यातच माणूस अडकतो, देवापासून मन भटकतं. व्यक्ती सारे ते यम नियमामध्ये तुम्हाला माहिती आहे, आपण पूर्वी त्याच्याबद्दल बोललेलं आहे. त्याच्यानंतर तो प्राणायाम, प्राणायामाने काय होतं, बैठक स्थिर होते, शरीर शुद्ध होते. मग येतं धारणा, एखाद्या गोष्टीकडे सतत लक्ष देऊन बघणे, त्याला धारणा. ध्यानानंतर येतं ध्यान, आणि ध्यानानंतर येते समाधी. तर तुम्ही ध्यानामध्ये ऑलरेडी आहात, मग यमनियम पाळू नये असं नाही, यमनियम पाळायलाच पाहिजे. तर अष्टांग योगाच्या आकाशावर चढतात आणि मग योग्य वेळेला की त्यांना गुरु भेटतात. गुरु काय करतात, जाऊन त्याला खेचून घेतात, कोणातरी ते निरपद देतील, स्वतः बोलतील, काहीतरी घटना घडतात, तो गुरूंचा शिष्य होता. पुरुषाला अष्टांग योगाचे एवढे जे धैर्य प्राप्त होते ते या ज्ञानाच्या आशेने. आता माणूस एवढा अष्टांग योग करायचा संसारात राहून, म्हणजे अवघड काय असतो माहितीये का, की संसारामध्ये आपले जे पार्टनर्स असतात, पती किंवा पत्नी, मुलं वगैरे, काय घरातलं आजी आजोबा, सगळ्यांच्या खूप अपेक्षा असतात आपल्याकडून. प्रत्येकाच्या प्रत्येक रोलमध्ये काहीतरी अपेक्षा असतात आणि त्यामुळे साधनेला वेळ काढणं किंवा हे सगळे नियम पाळणे होत नाही. म्हणून ते म्हणतात की एवढं धैर्य तू का करतो, तर त्याला हे ज्ञान मिळावे आशा असते म्हणून तो करतो. तुम्ही पण काय करता सगळेजण, आज वेळ काढून तुम्ही आला, तसा सुट्टीचा दिवस आहे, एक झोपही काढू शकला असता तुम्ही दुपारची, मग प्लॅनिंग केलं असतं, मग चहा पिऊ, कॉफी पिऊ, संध्याकाळची सिरियल पाहू, नंतर फिरून येऊ. पण तुम्ही आलात, आज अलग लक्ष, सोन्याजींनी टाकलंय, नाही आज आपल्याला बसायचंय. ही आशा कसली की ज्ञान कधीतरी प्राप्त व्हायला पाहिजे, परमेश्वराची अनुभूती यायला पाहिजे, या आशेने तुम्ही आलात. आणि तेच माऊलीने ते नेमकं लिहिलेलं आहे. पुढे माऊली म्हणतात, शरीर आणि आदी सर्व संपत्ती गवताप्रमाणे तुच्छ मानतात आणि अंतःकरणपूर्वक संतांचे दास होतात. ते काय म्हणतात की शरीर आणि इतर जी काही संपत्ती आहे, हे लोक, हे साधक काय तिला तुच्छ मानतात. फार शरीराच्या लाळाकोळात त्याला वाढवतो आणि शरीराला जोपासताय त्याला तुच्छ मानतात. म्हणजे मन भटकत नाही, काय होतं, मन भटकत नाही, तुच्छ मानतात. आणि काय म्हणतात, ते अंतःकरणपूर्वक, म्हणजे अंतःकरणापासून संतांचे दास होतात. ते काय करतात, संतांकडे जातील, सेवा करतील, हे करतील, ते करतील. आपला एक साधक आहे आपल्या आश्रमाचा, आता तो वारला, मागे देह सोडला त्याने, तर तो घरी यायचा ना माझ्याकडे, त्याला दीक्षा साईबाबांनी पाठवला होता त्याला. बाबा म्हणे तुला पाठवतो, आणि तो पुढे सिद्ध पुरुष पण झाला. तर तो यायचा, तो काय करायचा, त्यांनी माईंना, माई हे नाव त्यानेच दिलं. तो म्हणायचं माई मी तुम्हाला माई म्हणे. ते म्हणे मला माई एवढं छान आवाजाने कुणी हाकच मारली नाही म्हणे, हा दत्ता पहिलाच आहे तुम्हाला माई म्हणतो. तेव्हा सुद्धा माई नाव पडलं. आणि मग आला की काय करू, हे करू, ते करू, असं तर चालू असायचं सगळं आपलं, बरं काय. मग त्यांनी काय केलं, म्हणजे साधना उत्तम करायचं, पण कधी बोलायला की हजर, हे ते वगैरे, असं हे जे माऊलींनी ते लिहिलंय ना, त्याचा तो थोडासा अर्थ येतो. पण गुरूंचं असं म्हणणं असं का तुम्ही येऊन मला मदत करा, असं त्यांचं काही तसं म्हणणं नसतं. ते म्हणतो बाबांना तुम्हाला जे शिकवलं त्याप्रमाणे तुम्ही चालत राहा आणि एक दिवशी माझ्यापासून वेगळे व्हा.
म्हणजे काय बा, की तुम्हीच आध्यात्मिक गुरु आहात, तुम्हालाच आत्मसाक्षात्कार होऊ दे आणि तुम्ही आध्यात्मिक गुरु. मला ज्यावेळी परमेश्वराची प्राप्ती झाली, माझे गुरु मला तू यायचं नाही म्हणे, माझ्या ध्यानाच्या वर्गाला यायचं नाही म्हणून. म्हटलं मला करमणार नाही ना, म्हटलं ते तुला मिळालं ना म्हणे, आता सगळं आता कशाला येतो म्हणे, तू वेगळा संसार ताट, आता आध्यात्मिक गुरु म्हणून काम सुरू कर. मुंबईमध्ये ध्यानाचा वर्ग घेतला. म्हटलं होते दीक्षा, ते मग तुला सगळं कळून जाईल, आतून सगळं आलंय तुझ्याकडे. तसंच खरोखर झालं ते. पण त्याच्यानंतर एका हॉटेलमध्ये आम्ही एक प्रयोग केला होता. काय, एका चांगल्या हॉटेलमध्ये आम्ही दिवसभर ध्यान केलं. एक हॉटेल निवडलं, ते जेवणाची नाश्त्याची ऑर्डर दिली, हलकं जेवण हलकं, आणि दिवसभर ध्यान करायचं गुरुच्या. सगळी मी व्यवस्था केली आणि सगळं केलं. गुरुदेव मला काय म्हणतात, तू असायचा नाही बरं का तिथे. म्हटलं आता मला इतकी सवय होती त्यांची, खरं म्हणजे आला त्यांच्या सेवेत राहायचं, त्यांच्यावर बसायचं, त्यांच्यावर ध्यानाला बसायचं. ते आपको सब पता हो गया, अभी आपको आप बैठने की क्या जरूरत है. म्हणजे खरा गुरु असतो ना, तो आटकवत नाही शिष्याला, तो त्याला मोक्ष देण्याच्या मागे असतो. राजकारण लोक उलट का, नाही तर माझाच हाताखाली राहा, दुसरीकडे जाऊ नको, हे करू नको. हे पूर्णतः दोन भिन्न पाहत आहे. तुमच्या जर लक्षात आले ना, दोन भिन्न पाहत आहेत. भगवान परशुराम होते ना, त्यांचे गुरु हे होते काय, म्हणजे आदिती जी होती त्यांची ती पत्नी, मला नाव एकदम विसरायला झालं, तर ते जे ऋषी होते त्यांनी त्यांना भगवान परशुराम साक्षात भगवंताचेच अवतार होते विष्णूंचे. पण जरी ते अवतार तरी एकदा दीक्षा घ्यायला लागते, नियम येतो अध्यात्माचा. आणि मग त्यांनी काय करायचे, ते आपल्या गुरूंची सेवा करायचे. पण गुरुपत्नीची होती आदिती, ते म्हणायचे, आदिती ते आईच म्हणायचे त्यांना, काय काय पाहिजे, काय मला सांग, तू काही काळजी करायचं काम नाही. म्हणजे विद्या गुरुकडून घ्यायची आहे, तर गुरुला वश कसं करून घ्यायचं, प्रेमाने. त्याला प्रेम म्हणतो आपण, सेवेचा दुसरा अर्थ प्रेम होतो, अलग लक्षात. असं त्यांनी केलं. याचं तुम्हाला त्यांचं भगवान परशुरामांचं जर तुम्ही चरित्र वाचलं तर त्या चरित्रामध्ये तुम्हाला त्याचे उल्लेख सापडते. काश्यप ऋषी, बरोबर, मला नाव आठवलं आता. पुढे जाऊया आता आपण. पुढे माऊली म्हणतात, अशा तऱ्हेने ज्ञानाकरता प्रयत्न करून चित्तातच स्थिर होत. असे सगळे शिष्य प्रयत्न करतात आणि मग काय होतं, ते आपल्या ज्ञान मिळवण्याकरता आपल्या चित्तामध्ये ते स्वतः स्थिर होतात. पुढे नंतर देह आणि आत्मा यातील अंतर जे खरोखर पाहतात, त्यांचे ज्ञान आम्ही आमच्या ज्ञानाने ओळखून दृष्ट काढू. माऊली ज्याला हे कळालं की देह आणि आत्मा वेगळा आहे, हे ज्याला कळालं, असे जे ज्ञानी लोक आहेत, असे जे साधक आहेत, यांना तर म्हणे मीच ओवाळतो आणि मी त्यांची दृष्ट काढतो, असं माऊली म्हणतात. त्याच्यामध्ये ते खरे ज्ञानी, त्यांनी तेच हे अध्यात्म वाढवणार. मी त्यांची ओवाळणी करतो आणि त्यांची मी दृष्ट काढतो. महाराष्ट्रामध्ये दृष्ट काढणे काय प्रकारे तुम्हाला माहित आहे. मुलगा मुलगी तरुण झाले, यश मिळवलं की घरात दृष्ट काढले, तर कोणाची दृष्ट लागू नये यांना. पुढे माऊली काय म्हणतात, आणि पंचमहाभूतांच्या अनेक भेदांनी नटवलेली जी ही लटकी माया प्रकृती विसरली आहे. पोपट जसा नळीवर येऊन बसतो आणि नळीच्या संयोगाने बद्ध न होता कल्पनेने बद्ध होतो, त्याप्रमाणे प्रकृती क्षेत्रज्ञ पुरुषाला न चिकटता चिकटली आहे असे वाटते. नळीपेक्षा पोपट भिन्न, त्याप्रमाणे क्षेत्रापेक्षा क्षेत्रज्ञ भिन्न हे त्याला चांगले समजले. माऊली काय म्हणतात की ही जी माया आहे, पंचमहाभूतांनी जी माया बनली, सारी सृष्टी बनली, ही कशी नटखट आहे, एखाद्या नटखट मुलीसारखी येते आणि ती अशी फसवते. जसा पोपटाला पकडायचा असेल तर नळीवाला एक पिंजरा असायचा पूर्वीच्या काळी. पारधी लोक तेव्हा तिच्या पोपट बसला, त्या पोपटाला वाटायचं मी काय छान बसलो, तो डोलायचा, नंतर तो पसायचा, पाड काय. तर याच्यामध्ये माऊली असं सांगतात की जी प्रकृती आहे ही नटखट आहे. ही जी पंचमहाभूतांनी बनलेली ही त्या साधकाला बोलवत असते आणि तिच्यामध्ये जसा एखादा पोपट एखाद्या पारद्याच्या त्या पिंजऱ्यामध्ये अडकतो, नळीवर बसून त्याला वाटतं नळीचा मला झोका मिळतोय, पण नकळत त्याचा पाय अडकतो आणि मग त्याच्यामध्ये तो ट्रॅक होतो, पकडला जातो. तसंही सृष्टी काही ना काही करत असते आणि प्रकृतीला फसवायचं काम बघते. परंतु तो चांगला साधक असतो, त्याला हे कळून येतं की मी म्हणजे शरीर नाही, मी आत्मा म्हणून मी वेगळा आहे.
हे त्याच्या लक्षात येतं आणि तो त्याच्यामध्ये अटकत नाही असंही ते माऊली सांगतात. पुढे ते काय म्हणतात, जसे मिथ्या सर्पबुद्धीचा नाश होऊन माळ ही माळच आहे असे जो आपल्या डोळ्यांनी पाहतो किंवा शिंपेवर बसलेल्या रूपांची भ्रांती जाऊन शिंपच आहे असा खरा अनुभव जसा यावा, त्याप्रमाणे आत्म्याहून वेगळी असणारी जी प्रकृती तिला वेगळेपणाने अंतःकरणाने जे पाहतात ते ब्रह्म होतात असे श्री भगवान कृष्ण म्हणतात. पुढे माऊली अजून काही उदाहरणं देतात. ते काय म्हणतात की घरामध्ये एखादी माळ असते आपल्याकडे आणि अंधारामध्ये आपल्याला ती नीट दिसत नाही, त्याशी लांब लचक माळ पाहून म्हणतो अरे 6 पैकी 6 पैकी. लाईट लावल्यावरती आपल्याला लक्षात येतं अरे तो तर साप नाहीये, तिथं माळ आहे आणि आपला भ्रम निघून जातो सापाबद्दलचा. किंवा ते म्हणतात एखादं शिंपलं असतं, त्या शिंपल्यावरती असं वाटतं की चांदीचा मुलामा दिलेला, नीट पाहिल्यावरती माणसाला कळते की मुलामा नसून ते शिंपलच आहे, म्हणजे भ्रम चांदीचा निघून जातो असं ते सांगतात. त्याप्रमाणे हा जो साधक आहे याचा काही दिवसांनी साधना केल्यानंतर हा जो भ्रम असतो की मी म्हणजे देव, मी म्हणजे अमुक, मी म्हणजे तमुक, जे देहाबद्दलच्या ज्या कल्पना असतात त्या निघून जातात आणि मग त्याला सतत साधनेमध्ये राहून सतत सतग्रंथांचं वाचन करून सत्संगामध्ये राहून त्याला हे कळतं की मी म्हणजे देह नाही, मी एक आत्मा आहे, मी देहावरून वेगळा आहे याचं त्याला ज्ञान होतं आणि तोच खरा साधक होय असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. पुढे ते काय म्हणतात, असा जो साधक हा ब्रह्म पाहतो म्हणजे परमात्माला पाहतो. परमात्मा, ब्रह्म, आत्मा हे सारे समानार्थी शब्द आहेत, तुम्ही लक्षात घ्या. पुढे ते काय म्हणतात, जे ब्रह्म आकाशापेक्षा मोठे आहे ते प्रकृतीचे पहिलं तीर आहे, जे आत्मतत्वाने प्राप्त झाले असतात भूत मात्र थोडे देखील वैषम्य पडू देत नाही. आता इथे काय एक रहस्य सांगतात भगवान. ते काय म्हणतात की हे जे ब्रह्म जे आहे हे काय आहे की याच्या प्रकृतीच्या पलीकडे, प्रकृती सगळीकडे पसरून राहिलेली आपण बघ, तिच्या पलीकडे ज्यावेळी आपण जातो मनाने, एकदम त्या पलीकडे तुम्ही विचार, मन, बुद्धी याच्या पलीकडे जातो, इंद्रियांच्या पलीकडे जातो आपण साधनेमध्ये, त्यावेळी आपल्याला ज्ञानाचा प्रकाश दिसतो आणि त्यावेळी आपल्याला अनुभूती यायला लागतात आणि मग परमात्म्याची, परब्रह्माची आपल्याला ओळख होते आणि खूप साधना केल्यावर त्याची प्राप्ती देखील होते. आणि असं हे जे ब्रह्म हे आकाशापेक्षा मोठं आणि ते पहिलं तीर आहे. कशाचं पहिलं तरी, प्रकृतीचं पहिलं तीर आहे. या काठावर जर प्रकृती तर त्या काठावरती परब्रह्म असं तुम्ही समजा. पण प्रकृतीला ओलांडून तुम्हाला तिकडे जायचं आहे. पण आपण प्रकृतीमध्येच जन्माला आलो, आपलं शरीरच मुळात प्रकृतीने बनलंय, म्हणजे त्या शरीरावरती नियंत्रण मिळवायला लागतं. पण नियंत्रण मिळवायचं म्हणजे नेमकं काय करायचंय, जे मनामध्ये सतत चित्तवृत्ती उठत असतात, सतत काहीतरी वृत्ती मनामध्ये निर्माण होते. आता काय सत्संगाची वेळ आली, बरं कशाला सत्संग केला पाहिजे, ते मित्रांनी मला बोलवलं होतं तिकडे कट्ट्यावरती बसवायला, आज सुट्टीचा दिवस आहे ना इलेक्शन, मी कट्ट्यावर बसायला जातो. मला त्याचा फोन येणार होता, व्हॉट्सअपवर मैत्रिणी आम्ही एकत्र गप्पा मारणार होतो किंवा अजून काही सिनेमाला, अशा चित्तवृत्ती मनामध्ये दरवेळी प्रत्येक क्षणोक्षणी येत असत, नवीन नवीन काहीतरी मना. मग त्याच्यामध्ये माणूस मोहात गेला की साधना राहिली, नामस्मरण राहिलं, पुण्यकर्म राहिलं, सगळं राहिलं. तर ज्यावेळी आपण मनावर नियंत्रण आणतो, शरीरातले जे इंद्रिय आहे, जीभ आहे, कान आहे, नाक आहे, डोळे आहे, त्वचा, याच्यावरती नियंत्रण आणतो, तर हळूहळू नियंत्रण आपल्यालाच आपलं बरायला वाटायला लागतं आणि मग साधना जोमाने वाढायला लागते. असं ज्यावेळी होतं त्यावेळी तो आपोआप माणूस गुरु त्याला पहिलं तीरावरती घेऊन, गुरु काय म्हणतात, अरे मी तुला द्यायला इथे बसलेलोच आहे, तू थोडा तर प्रयत्न कर, मग तुला थोडे अनुभव येतील. थोडे अनुभव आले की तुलाच तुझा उत्साह वाढेल, थोडा उत्साह वाढला परत तुला हात देतो, परत उत्साह वाढेल, अजून वाढेल, मग अजून वाढला, असं करता करता अनुभवाची शिदोरी मिळेल. जसं एक नवीन नवरी घरी जाते लग्न झाल्यावरती, तिच्याबरोबर एखादी करुली देतात, लहान मुलगी देतात आणि एखादी मोठी बाई पण तिच्याबरोबर देतात. करुली याच्या करता की त्या घरामध्ये जरा ते हसून खेळून वातावरण जरा शांत करेल, आणि जी मोठी करुली असते लग्न झालेली ती याच्या करता की तिला दोन समजुतीच्या गोष्टी सांगेल, सासू ओरडली, दीर ओरडला, काही झालं घरामध्ये, तिला समजून सांगण्या करा. पण ही जी नवीन नवरी काय करते, सुरुवातीला हिने जर घरातले 1-2 कामं चांगले केले, सासू तिचं कौतुक करते, येणाऱ्या जाणकडे तिचं हुरूप वाढतं, अजून चांगले केले की अजून हुरूप वाढतो, असं होता होता ती चांगली सून होते. तसं अध्यात्मामध्ये पण काय होतं, आपण साधना करायला लागलो, आपल्याला अनुभूती यायला लागतात.
मग त्या संसारामध्ये पण येतं अनुभूती आणि अध्यात्मामध्ये पण येतात, तेव्हा दोन्ही एकच आहे, वेगळं नाही. पण आपण बोलताना तसं बोल, अशा अनुभूती आल्या की उत्साह वाढतो, मग आपण अजून साधना करायला लागतो, अजून त्याच्यामध्ये पडतो. असं होता होता एक दिवस गुरु आपला पूर्ण प्रवास करून घेतात. असं जे पहिलं तीर गाठलं आपण साधनेमध्ये, की भूतमात्रामध्ये थोडे देखील वैषम्य पडू, म्हणजे भूतमात्रामध्ये आपल्याला सगळ्यांमध्ये एकच परमात्मा द्वैत दिसत नाही, असं मौलींना इथे म्हणायचं. सूक्ष्म आकार जेथे संपतो, जीवत्व तेथे विरून जाते, द्वैत जेथे उरत नाही ते स्वगत सहजातीय विजातीय भेदशून्य. मौली पुढे सांगतात की जेव्हा आपण याच्या पलीकडे जातो तो कुठलाही भेद राहत नाही, काहीच राहत नाही. मनामध्ये जात पात गरीब श्रीमंत, हा प्राणी तो प्राणी, असे कुठलेही भेद राहत आणि आपण एक होऊन जातो. पुढे ते म्हणतात, अरे अर्जुन, ते परब्रह्म ते पुरुष होतात, ते परब्रह्म ते पुरुष होतात की जे आत्मरूपी दूध अनात्मरूपी पाणी यांचा न्याय करण्यासाठी राजहंस. ते काय म्हणतात की राजहंस हा जो एक पक्षी आहे, त्याच्याकडे जर आपण पाणी आणि दूध मिक्स करून ठेवलं असं एका भांड्यामध्ये, तो मिक्स केलेल्या त्या याच्यामधलं फक्त दूधच शोषून घेतो आपल्या चोचीने, पाणी तो शोषत नाही. आपल्याला जमणार आहे का? आपण जर विचार केला आपल्या समोर दूध पाणी मिक्स करून आणलं तर आपल्याला करता येईल का तसं? तुमच्या असं लक्षात की ते अवघड आहे. हे फक्त राजहंसाला जमतं, त्याचा तो एक विशेष गुण आहे की चांगलं तेच तो घेतो. त्याप्रमाणे माऊली इथे म्हणतात की जे चांगले साधक असतात ते या परमेश्वराची प्राप्ती करून घेतात आणि प्रकृतीचे जे इतर गुण आहेत कुठले, जे माणसाला नादाला लावतात, मुळात पाडतात, ते त्याला दूर ठेवतात आणि बरोबर ही परमेश्वराची प्राप्ती. ते राजहंसासारखे आहे, ते भगवंताची प्राप्ती करून घेतात आणि प्रकृतीच्या माया लपेट्यामध्ये पडत नाही. अलग लक्षात. पुढे माऊली म्हणतात, आता पुढे ते माऊलींनी असं लिहिलं याच्यामध्ये, म्हणतात संजय म्हणला. संजय म्हणजे कोण? धृतराष्ट्राला जो कुरुक्षेत्रावरती जिथे गीता सांगितली गेली, ते जे धृतराष्ट्राला जो सांगतो तो संजय. संजयाला दृष्टी कोणी दिली होती? ती व्यासाने दृष्टी दिली होती. तुला लांबवरच दिसेल पण आणि ऐकू पण येईल. आणि मग तो संवाद म्हणजे धृतराष्ट्राने त्याला सांगितलं होतं, तुलाही दिव्य दृष्टी जी मिळाली आहे, जसं आता आपण टीव्हीवर बघतो, तिकडे चालू असलेली मॅच आपण घरी बघतो की नाही, तर त्याला त्यावेळी ती दूरदृष्टी दिली होती की तुला तिकडचं सगळं काही दिसेल, तर तू मला मध्ये युद्धभूमीवर काय चालू ते मला सांग. ते युद्धभूमीवर ज्यावेळी हे कृष्णाने अर्जुनाचा रथ बाजूला नेला, त्याला ज्यावेळी गीता सांगितली, म्हणजे हा उपदेश केला. गीता म्हणजे काय? देवानी केलेला उपदेशाला गीता म्हणतात. ही जी गीता सांगितली अर्जुनाला, भगवद्गीता, की जशीच्या तशी त्यांनी संजयाने कोणाला सांगितली? धृतराष्ट्राला सांगितले. हा त्यांचा संवाद झाल्यावर संजय काय म्हणतो? संजय म्हणाला, महाराज. महाराज म्हणजे कोण? धृतराष्ट्र. महाराज, हा श्रीकृष्णाने जीवाचाही जीव असलेल्या त्या अर्जुनास क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अथवा प्रकृती पुरुषांचा आणि ज्ञान अज्ञान व न्याय यांचा संपूर्ण हिशोब दिलाय. मी काय म्हणतो संजय धृतराष्ट्राला, बघा महाराज, धृतराष्ट्राची तुम्ही बघा की त्या कृष्णाने काय केलंय अर्जुनाला. प्रकृती आणि पुरुष, पुरुष म्हणजे परमात्मा, प्रकृती म्हणजे जे आपल्याला दिसते ती, तर यांच्यामध्ये काय फरक आहे, याचा अर्थ काय त्याला समजून सांगितलेलं आहे, हे त्याला शिकवलंय. किंवा त्याला शरीर आणि आत्मा वेगळा असा हे शिकवलंय, क्षेत्रज्ञ हे वेगळे असं हे शिकवलेलं आहे. आणि ज्ञान म्हणजे काय, तर परमेश्वराची प्राप्ती होणं म्हणजे ज्ञान, आणि त्याच्या विपरीत जे असतं ते अज्ञान. ज्ञान अज्ञानामध्ये काय फरक आहे? नेय म्हणजे काय? हे ज्ञानाची प्राप्ती करून घेणे, परमेश्वराची प्राप्ती करून, याला नेय म्हणतात. हे सारं त्याच्या विस्ताराने श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर समजून सांगितलं आणि जसंच्या तसं ते मी तुम्हाला सांगितलं असं तो धृतराष्ट्राला म्हणतोय. एका घटातील पाणी दुसऱ्या घटात रिचवावे, त्याप्रमाणे भगवंताने श्रीहरीने आपल्यातील ज्ञान त्या अर्जुनास दिले. मग संजय काय म्हणतो की एक घट आहे, तो पाण्याने भरलेला घट आहे, दुसरा रिकामा घट आहे. त्या घटातलं पाणी त्या घटात टाकत 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 तो घट भरून टाकलाय. तर श्रीकृष्णाकडे जे ज्ञानाचा घट भरलेला होता, त्याने अर्जुनाचं रिकामं जे कुंभ होतं त्याला ते ज्ञान दिलं, त्याला परिपूर्ण करायचा त्यांनी प्रयत्न. कोणी केलंय? श्रीकृष्ण. तो पुढे काय? श्री हरी, साक्षात जे विष्णू आहे श्रीकृष्ण,
त्यांनी हे काम केलंय, हे धृतराष्ट्र तुम्ही हे लक्षात घ्या. आता संजय जो होता ना, याचं पण वैशिष्ट्य होतं की त्याचं काही पुण्यकर्म असल्याशिवाय त्याला योग मिळाला नाही. त्या दोघांना ऐकलं. आणि तिसरा हा होता की ज्यांनी तो ऐकली गीता. अलग लक्षात तुमच्या. आता पुढे माऊली असू द्या. आणि येथे घेणारा कोण आणि देणारा तरी कोण? कारण अर्जुन नराचा अवतार व श्रीकृष्ण नारायणाचा अवतार, असं म्हणत ते दोघे विष्णूंचेच अंश आहेत. याशिवाय अर्जुनाला अर्जुना हा मी आहे असे श्रीकृष्ण म्हणाले. आता इथे माऊली काय लिहितात की कोणी कोणाला ज्ञान दिलं बा? श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञान दिलं आपण असं म्हणतोय, खरंय का म्हणाले? असं कसं म्हणता येईल? तर अर्जुन हा नराचा म्हणजे मनुष्याचा अवतार. मनुष्य कोणाचा अवतार आहे? विष्णूंचा अवतार आहे. आणि श्रीकृष्ण देखील विष्णू. कोणी कोणाला? दोघं एकच आहेत म्हणे. आणि श्रीकृष्ण असं पण म्हणाले ते एकदा बोलताना की अर्जुना तू माझंच स्वरूप आहे, तू माझ्यापेक्षा वेगळा नाही, ते एकच आहे. मग कोणी कोणाला ज्ञान दिलं, कशाला गोंधळ घालायचा आपण? ज्ञान मिळालं हे महत्वाचं नाही का? असं ते इथे म्हणतात. पुढे ते म्हणतात पण हे असू दे, तेव्हा विषयांतर कशाला पाहिजे हे कोणी विचारले नसता मी काय म्हणून सांगेल. सारांश इतकाच की या प्रसंगी भगवंतांनी आपले ज्ञान सर्वस्व अर्जुनाला अर्पण केले. माऊली म्हणता हे तरी मी तुम्हाला काय स्पष्ट करून सांगेल कोणी कोणाला दिलं, काय दिलं? माझं जे काम आहे ते मी केलंय. तुम्हाला हे सगळं सांगायचं म्हणजे माऊलींसमोर काही श्रोते बसलेले होते ना, आणि माऊली जे बोलत होते तर त्यांचे गुरु निवृत्तीनाथ, बहीण, सोपानदेव सगळे बसले समोर, श्रोते बसलेले, ते खांबाला टेकून बसले नेवासाला, अहमदनगर मधलं जे निवास आहे ते सांगतायत. आणि मग ते म्हणतात की माझं जे काम मी विषयांतर आता करते, माझं जे काम आहे तुम्हाला सगळं सांगण्याचं, ते मी तर केलेलं आहे आणि ते मी व्यवस्थित केलेलं आहे. मी तुम्हाला सारांश एवढा सांगतो की श्रीकृष्णाने आपलं जे ज्ञान सर्वस्व होतं तेच अर्जुनाला देऊन टाकलं. इतका तो अर्जुन श्रीकृष्णाला प्रिय होता. पण असं होतं बरं का, परवाच ध्यानाच्या वर्गामध्ये का असाच काही निलाम होती ध्यानाच्या वर्गाला, कोणीतरी प्रश्न विचारला, कोणीतरी काही बोलता बोलता काही अद्भुत गोष्टी अशा सांगितल्या जातात. त्याला ऐकणारा उत्तम असेल तर सांगितलं आपोआपच जात आहे. असं आहे ते खरं त्यात रहस्य. पुढे ते म्हणतात परंतु अर्जुन मनामध्ये अद्याप तृप्तीची अपेक्षा करीत नव्हता. तो इच्छा वाढवित होता. तेलाचे भरवून घातल्याने, काजळी असलेल्या दिव्यातील काजळी काढल्याने तो जसा मोठा होतो तसा अर्जुनाच्या अंतःकरणाची उत्सुकता या श्रवणाने जास्तच वाढली. माऊली काय म्हणतात की हा अर्जुनाला कृष्णाने सगळं काही दिलं होतं, हे देऊन झालं होतं आता. पण अर्जुन काय म्हणतो, अर्जुनाच्या मनामध्ये भाव असा होता की त्याला अजून काहीतरी तृप्तीची इच्छा होती. जसं पोटभर जेवण झालंय आपलं आणि मग अजून ते ज्याच्याकडे जेवायला गेलो तो अजून काही मिठाई आणतोय का? एक तर मिठाई खाऊन झाली जेवण, अजून काही दुसरं आहे का? गुलाबजाम तर वाढले, अजून आईस्क्रीम पण आहे का? असं पाहुण्याने विचार करावा. तसं त्या अर्जुनाची परिस्थिती होती असं इथे माऊली म्हणतात. तो अजून तृप्ती, त्याच्या मनामध्ये तृप्तीची अपेक्षा नव्हती की आताच लगेच पोट भर. अजून तो काहीतरी आहे का, अजून सांगण्यासारखं बाकी आहे का, घेण्यासारखं बाकी का, असं तो आपली इच्छा वाढत होता. तर माऊली इथे उदाहरण काय देतात? माऊली म्हणजे याचं साधं उदाहरण काय, तुम्ही तेलाचा दिवा लावलेला आहे, त्या दिव्यामध्ये वात लावली आणि वात पेटलेली, दिवा बराच वेळाचा जळतोय, सगळ्यांना त्यांनी प्रकाश देऊन झालेला दिव्याने. आता तर त्या दिव्याच्या त्या वातीवरती काजळी आलेली झाली. मग काय करतात लोक की ती काजळी अशा हळूच हाताने काढतात, दिवा नाही भिजवत, थोडंसं तेलाचं भरवण टाकतात, तो दिवा अजून पेटतो आणि जास्त प्रकाश येतो. तसं आता या अर्जुनाची अपेक्षा होती की अजून काहीतरी माऊलींनी मला द्या. तर कोणी श्रीकृष्णांनी मला अजून काही द्या. माऊली बघा दैनंदिन उदाहरणातले घरातले छोटे छोटे उदाहरणं सांगतायत. आपल्याला पटेल असे त्यांनी उदाहरणं दिलेले. तेव्हाही दिवा लागत होता घरात आणि आजही घरात दिवा लागतोय. त्यांचं दैनंदिन जीवनामधलं निरीक्षण किती होत आहे तुम्ही लक्षात घ्या. किती सुंदर निरीक्षण त्यांनी केलेलं आहे. ते म्हणतात की असं हे तेलाचं भरवून घातल्याने काजळी असलेला दिवा जसा अजून उजळतो तसं ते अर्जुनाची अवस्था झाली. अजून मला काहीतरी पाहिजे, अजून मला प्रकाश पाहिजे. तसं अर्जुनाच्या अंतःकरणाची उत्सुकता अजून शिगेला पोचली. अरे कृष्णाने तेवढं अजून काहीतरी कृष्णाकडे असेल ऐकण्यासारखं, मला काय मिळेल, मला येऊ द्या अजून काहीतरी. पुढे ते काय म्हणतात
जेथे सुगरण स्वयंपाकी नसून जेवणारे चविष्ट मिळाले, मी वाढणारा आणि जेवणारा पुरेपुरे म्हणतेपर्यंत पुढे असावं. माऊलीने तेच उदाहरण दिले. माऊली काय म्हणतात, एखाद्या सुगरणबाईच्या घरी आपण जेवायला गेलो आहे आणि सुगरण स्वयंपाक केला, आपण खातोय आणि वाढणाराही वाढतोय, तो पोट भरून जाईपर्यंत मागतच राहतो, खाऊया खाऊया खाऊ. आजीर्ण झालाय, ढेकर येतो तो नाही, जीभ मागतच राहते, पोटाकडे लक्ष राहत नाही माणसाच्या. आता उठता येईल की नाही, ताटावरून उभं राहता येईल की नाही, पायांना मुंग्या येतील की नाही, याची पण त्याला काळजी राहत नाही, असं माऊली इथे वर्णन करतात. तसे भगवंताला झाले. अर्जुनाची सर्वोत्सुकता पाहून दोघांनाही निरूपणाचे चौपट स्फुरण चढले. भगवंत म्हणून, अरे मी याला एवढं सांगितलंय, हा अजून ऐकायचं म्हणतो, किती छान श्रोता मला मिळालाय. त्यांनाही स्फुरण चढलं ना, अर्जुनाला तर स्फुरण चढलेलंच अजून ऐकायचं. मग काय विचारतात, दोघांचा जो उत्साह तो चौपट झाला, असं माऊलीने. आता माऊली असं लिहितात की जसं काही तेच बोलतायत कृष्णाच्या ठिकाणी, जणू तेच तिथे हजर. आता तोच श्रीकृष्ण हे माऊलींचा रूप घेऊन 5000 वर्षांनी इथे आला की नाही. 5 म्हणजे आता 4300 झाले असतील वर्ष, कारण माऊली 700 वर्ष पूर्वी. तर लोकांना विस्मरण झालं. मग माऊली म्हणे, चला घ्या अवतार आता परत. भगवान शंकर म्हणाले विष्णूला, बाबा तू गीता सांगायचं काम कर, मी तुझा गुरु म्हणून खाली येतो. आणि दुर्गेला त्यांनी सांगितलं तू आमची बहीण म्हणून ये, आणि जो ब्रह्मदेव होता त्याला सांगितलं तू सोपानदेव म्हणून ये, आणि 4 खाली आले इथे. आणि प्रत्यक्षात अवतार कार्य करून 24-25 वयाच्या सगळ्यांनी संजीवन समाधी घेतली. तुम्ही कल्पना करा, संजीवन समाधी म्हणजे काय असतं माहिती का तुम्हाला? प्रत्यक्ष जमिनीच्या खाली रूम बांधतात, माणूस मध्ये जातो, त्याला जेव खाऊ घातला तर आरती ओवाळली जाते, त्या अभंग काय म्हटले जात असतील, आणि मग तो तिथे बसून ती शिला लावून बंद केली जाते आणि तिथे तो समाधीमध्ये बसतो. किती अवघड असल्याची कल्पना करा तुम्ही. म्हणा शक्य आहे का? विचार करा तुम्ही. माऊलींनी घेतली, नंतर त्यांच्या बहिणी तर तिथं हवेमध्येच फिरून गेली. मुक्ताई जी होती त्या हवेतच फिरून गेली. जे जळगाव मध्ये जे हे आहे ना, दीपनगर जे आहे भुसावळमध्ये, तिथे ती घटना घडली. आणि सोपानदेवांची सासवड मध्ये समाधी आहे, संजीवन समाधी. आणि सगळ्यांच्या झाल्यावरती निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वरला समाधी घेतली आपली. हे स्वतःच भगवान शंकर होते, आपल्या स्थानाचे इथे आले आणि सदैव त्यांनी समाधी घेतली. एकदा मी, आमचे बंधू आणि त्यांच्यावर अजून 2-3 लोक होते, आम्ही जव्हारला चाललो होतो एका कामानिमित्ताने. तर जाताना वाटेत आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो, भगवंताचं दर्शन घेतलं मंदिरात, आणि मग निवृत्तीनाथांच्या समाधीच्या इथे आम्ही गेलो. मी म्हटलं 2 मिनिटं तर ध्यानाला बसू द्या, 5 मिनिटं. सगळ्यांना पुढे जायची घाई होती ना, कुणी असं ग्रुप मधला बसला आणि अटकून गेला तर कुठे पंचायत करतात. मी बसलो आणि निवृत्तीनाथ मला, आणि मी समाधी घेतल्याचा तुला प्रसंग दाखवतो, थांब म्हणे जरा. म्हटलं दाखवा म्हटलं. म्हणजे आमच्या सगळ्या मंडळींना खूप घाई, ते कोण ध्यानाला बसू देत आहे आपल्याला. आम्ही गेलो पुढे निघून. आता म्हणजे ते असतं देवाचं असं. म्हणून काय असतं, जिथे संजीवन समाधी किंवा एखाद्या सिद्ध पुरुषाची देह सोडल्यानंतरची समाधी हे पवित्र स्थान आहे, हे तीर्थक्षेत्र आहे, तिथे जरूर वेळ काढा. आणि तिथे ध्यान जर तुम्हाला करता आलं तर जरूर करायला पाहिजे साधन. पण खूप मोठा ग्रुप आहे, ते ऐकत नाही कोणी, अशा वेळी जर आपण मनाला आवर घाल, परमेश्वराची माफी. पण दुसरी गोष्ट तुम्ही जरूर करू शकता की आता आपले एक साधक आहेत आश्रमात, ते आता परवा इकडे गेले होते, काशी, नंतर याला गेलो, काशी, प्रयाग आणि काय ते अयोध्येला गेले. मी त्यांना म्हटलं 2000 रुपये किंवा 3000 रुपये त्या 10,000 रुपयाच्या नोटा करून घेऊन जा. काही महिलांचे कपडे घेऊन जा, किंवा तिथे किंवा पुरुषांचे कपडे, पंजाबी ड्रेस महिलांचा किंवा पुरुषांचे शर्ट, आणि गरीब लोकांना 10,000, 20,000 नोटा द्या, काही वस्तू द्या, अन्नदान करा. तो धडधाकट आहे का, चांगला आहे का, वाईट आहे काम, हे काही बघू नका. कोण कोणाच्या रूपात येईल ते काही तुम्हाला कळणार नाही. त्यांनी अतिशय काटेकोरपणे त्याचं पालन केलं. आल्यावर मला भेटायला आले होते घरी, त्यांनी सगळं एकदम उत्तम पालन केलं म्हणे त्या सगळ्या गोष्टीचं. तीर्थक्षेत्री दानधर्म आणि सेवा जर करता आली तर त्याच्यासारखं पुण्याचं काम नाही. याचं एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. स्वामी दत्तावतांची मानवी जीवनातील गूढ रहस्य नावाची काही 7-8 पुस्तक आहेत. वाचले असेल तर वाचत होतो, चांगली पुस्तक आहेत ती. तर ते त्यातल्याच याच्यातलं आत्मानुभूती नावाचं एक पुस्तक आहे. त्यांच्या शिष्याने त्यांच्याबरोबर प्रवास केल्याचे काय अनुभव लिहिलेले आहेत. त्यामध्ये त्या सांगतात की एकदा
हरिद्वार ऋषिकेश म्हणजे जे 4 धाम आहे तिकडची महाराष्ट्र, तिकडे त्या सगळ्यांनी जायचं ठरवलं. आणि त्यांचे गुरु म्हणजे ते स्वामी दत्त उत्तम म्हणजे मी येतो 7-8 जणांनी ते म्हणले टेम्पो ट्रॅव्हलर घ्या. ते म्हणले अहो गुरु महाराज आम्ही 5-7च लोक, टेम्पो ट्रॅव्हलर कशाला पाहिजे एवढा मोठा. तेवढं नाही म्हणे, मोठा टेम्पो ट्रॅव्हलर घ्या, त्या बिस्किटचे खोके घ्या, 50-100 महिलांचे पुरुषांचे कपडे घ्या काहीतरी असे, हे सुट्या नोटा ठेवा, दानधर्म करत जाऊन म्हणले आपण, तुम्ही आलात ना तर दानधर्म करा तुमच्या हातात. आणि मग यमुनेत्रीला काय झालं, असे चालले होते सगळेजण, काही काही चढत असेल काही, तर एक भिकारीन बाई दिसली अशी आणि सगळे पुढे गेले. हे स्वामीजी म्हणाले त्यांच्या एका शिष्याला, तुम्ही असं करा त्या बाईला पण काहीतरी द्या ना, काही दिलं नाही ना म्हणे तुम्ही तिला म्हणा. तिला गेले मागे, तिला त्यांनी दिलं काय वस्तू वगैरे पैसे दिले असेल ज्या आणल्या होत्या त्या, आणि परत पुढे लागले. तर मागे बघतात ती बाईच नाही, ते वस्तू तर नाही बाई पण नाही. हे म्हणाले अहो हे नाव असं कसं काय झालं. ते म्हणजे ती साक्षात यमुना नदी होती, यमुनोत्री होती म्हणे, ते रूप घेऊन ती आली होती. आल्या लक्षात. तुम्हाला अजून एक उदाहरण मी सांगतो की असं, आता दानधर्माचा तीर्थक्षेत्री विषय निघालाच आहे. इथे जर तुम्ही कोकणामध्ये गेला तर कोकणामध्ये रेवस बंदर आहे ना, रेवस, त्या रेवस बंदरात ते फार मोठे संत होईल दत्त संप्रदायामध्ये. त्यांचं नाव मला आठवत नाही, तर त्यांनी तिथे फार फार सुंदर संतांचं त्यांना जे परमेश्वराने काम त्यांनी केलं होतं. तर एकदा ते काही काळ त्यांच्या तरुणपणामध्ये ते गिरगावला नोकरीला होते. तिकडे फार काळ त्यांनी नोकरी केली नाही, परमेश्वराशी प्राप्तीला आपल्या मूळ गावी जाऊन त्यांनी हेच काम केलं. ते एकदा गिरगावातले कोकणातून गिरगावात गेलेले व्यवसायानिमित्तानं काही लोक त्यांना भेटायला, एक जण अशी अडचण आली संसारात, तशी अडचण आली, काय तुमचं लक्ष नाही आमच्याकडे काही नाही म्हणे, असं काय तू सांगत होता करून आपल्या. तेव्हा असं कसं म्हणतोस, मी मागायला लागलो तू दिलंच नाही म्हणे. मग काय मागायला, तुम्ही ते इथे बसलाय मी मुंबईत आहे म्हणे गिरगावात. अरे हो म्हणे, तुला आठवतं का त्या तिकडे सिग्नलच्या इथे पुढे तू जात होता ड्युटीवरून, मग तुझ्याकडे तो भिकारी आला आणि त्याने तुला तिकडे मागितलं, तू पैसे नाही दिले त्याला. तेव्हा एका वेळेस नाही दिलं तेव्हा मला आठवतं म्हणे मी दिले नाही त्याला म्हणे, मला तो असं वाटलं मी नाही दिले म्हणे मर्जी. अरे मग ते दत्तात्रय होते ना म्हणे, ते तुझ्या लक्षात नाही आलं म्हणे. हा एकदम चपापला. असं सांगण्याचा हेतू काय आहे, तो होता तेवढा दानधर्म करावा, समोरच्याचं हे नाही करू आपण, काय मोजमाप नाही, अरे त्याला जज नाही करू, अरे धडधाकडे का अमुक का तमुक काय, शक्य तेवढा दानधर्म करावा. त्याच्यामध्ये बरेच गुपित अर्थ असतात, तुमच्या लक्षात आलं का, बरेच गुपित अर्थ असतात त्याच्यामध्ये. पुढे जाऊया आपण. आता पुढे काय लिहितात ते मी कशामुळे एवढं बोललोय मलाही आठवत नाही, एवढा विषयाचा विस्तार का झाला. आता पुढे म्हणतात माऊली, अनुकूल वाऱ्याने पाऊस पाडणारे ढग जसे जमतात अथवा पौर्णिमेच्या चंद्राने सागराला भरती येते, त्याप्रमाणे श्रोत्यांच्या श्रवण स्फूर्तीने व्याख्यानाच्या रसभरितपणास भरती आले. हे आपण जे म्हणतो तेच माऊली इथे म्हणतात. माऊली काय म्हणतात की ते कृष्ण आणि अर्जुनचा जो संवाद चालू होता तो कसा होता की पौर्णिमेचा चंद्र असला की सागराला आपोआप भरती येते, भरती यायला काही करायला, तसं श्रोता जर ऐकणारा असेल तर सांगणाऱ्याला सांगावं असं, माझे तसंच झालं, आता सांगावं असं वाटतं माणसाला काहीतरी. किंवा ते काय म्हणतात की अनुकूल वारा असेल तर पाऊस पाडणारे ढग आपोआपच एकत्र जमतात आणि सृष्टीवरती धरतीवरती पाऊस पाडतात. तसं ते सांगणाऱ्याचं होतं आणि श्रोत्यांचं तसं होतं की तेही ऐकतात, हाही वाहून जातो, तेही तसंही वाहनच झालं म्हणायचं. आता ते उदाहरण सांगा, ते उदाहरण सांगा. पुढे ते काय म्हणतात की श्रोत्यांच्या श्रवण स्फूर्तीने व्याख्यानास रसित भरितपणा येतो, व्याख्यानाचा रस वाढतो. पुढे संजय म्हणतो, संजय काय म्हणतो, आता भगवंताकडून सर्व विश्व आनंदमय केले जाईल, हे धृत राष्ट्र महाराजांनी ऐकावे. संजय म्हणतो की आता हे सगळं तर सांगितलंय त्यांनी, आता भगवंत सारी सृष्टी ही आनंदमय करतील तर ते महाराजांनी ऐकावे, पुढे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर पुढे माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे विशाल बुद्धी असणाऱ्या व्यासाने महाभारत, भीष्म पर्व,
शांत रसाने भरलेली कथा सांगितली. तो कृष्ण अर्जुन संवाद ओवीबद्ध काव्यात सुंदर शब्दांनी स्पष्ट करून दाखव. आता माऊली काय म्हणतात की श्रोत्यांना तुम्ही लक्षात घ्या, हे जे महाभारत लिहिलंय व्यासांनी, त्या महाभारतामध्ये अनेक भाग आहेत, चॅप्टर्स आहेत. त्यातला एक जो चॅप्टर जो आहे त्याला भीष्म पर्वत म्हणतात. त्याच्यात त्या भीष्म पर्वतामध्ये ही गीतेचा उल्लेख येतो. कृष्णाजी अर्जुनाला जी गीता सांगितली ती भीष्म पर्वतामध्ये येते. त्या भीष्म पर्वामध्ये जी आली ती जी रसाने भरलेली कथा जी आहे त्यातलाच आपण ज्ञानेश्वरी ऐकतोय आणि ती तुम्हाला मी आता सांगितली. तर ते म्हणता हा जो कृष्ण अर्जुन जो संवाद झाला कृष्णाने अर्जुनाचा, तो मी ओवीबद्ध सुंदर रसभरित शब्दाने मी तुम्हाला सांगतोय आणि पुढे राहिलेले जे अध्याय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, असं ज्ञानेश्वर माऊली आपल्या समोरच्या श्रोत्यांना सांगतात. पुढे ते म्हणतात केवळ शांत रसाची कथा शब्दांनी सांगितली जाईल, तथापि ती शृंगार रसावर ताण करील अशी सांगितली. माऊली काय म्हणतात, मी तुम्हाला शांत रसाची कथा तर पुढे सांगणार आहे, कारण पुढचा अध्याय खरोखर छान आहे बरं का, म्हणून माऊली अगोदर हे बोलत आहे. आपल्याला उत्सुकता लावायची ना त्यांना, त्यावर्षी श्रोत्यांना त्यांनी उत्सुकता लावलीच होती, आता ते आपल्याला उत्सुकता लावत आहे. त्यांचा पुढचा अध्याय इतका छान आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये माझ्या बोलण्यामध्ये शांततेचा रस असेल, पण शांततेचा रस कसा असेल, शृंगार रसापेक्षा चांगला असेल. तर शृंगारी कथा सगळ्यांनाच आवडतात ऐकायला, माणसाचं मन भटकणारच असतं. शृंगाराच्या कथा कोणाला आवडत नाही, पण शृंगाराच्या कथांपेक्षा शांती रसाच्या कथा इतक्या गोड असतील याची मी तुम्हाला ग्वाही देतो, असे माझे शब्द असतील असं माऊली श्रोत्यांना सांगतात. ते बघा त्यांच्या बोलण्यामध्ये किती कॉन्फिडन्स आहे, किती आत्मविश्वास आहे. पुढे ते म्हणतात आणि ही शांती रसाची कथा शृंगार रसावरती मात करेल, त्याच्या पलीकडे मी तुम्हाला घेईन. हे मराठी बोल आपल्या रसार्ध शीतलपणाने चंद्राच्या बरोबरीला उतरते आणि त्यांच्या रसाळपणाच्या बोलवण्यात प्रत्यक्ष नादब्रह्मच लीन होऊन जाईल. ते म्हणतात ही जी मराठी भाषा आहे, ही जी माझी मराठी बोल आहे, संस्कृत मधले गीता लोकांना कळत नव्हते म्हणून मी मराठीत सांगतोय. हे जे माझ्या मराठी मायबोलीचे जे बोल आहे असे सुंदर असतील, इतके सुंदर असतील की चंद्राची जी शीतलता असते त्याच्यापेक्षा शीतल असेल, तुमच्या हृदयाला, कानांना, मनाला ते शांतता प्रदान करतील याची मी तुम्हाला ग्वाही देतो, असं माऊली म्हणतात. पुढे ते काय म्हणतात, आणि इतके ते रसाळ असतील, त्याच्यामध्ये रस इतका असेल माझ्या वाणीमध्ये की प्रत्यक्ष नाद ब्रह्म, म्हणजे नाद जो असतो आपण नाद ऐकतो की नाही, म्हणजे विविध प्रकारचे नाद आपण ऐकतो, त्या नादामध्ये परमेश्वराचं स्वरूप आहे असं म्हटलं जातं. जे गाण्यामध्ये नाद आपण ऐकतो तर नाद ब्रह्मच तुम्हाला ऐकायला मिळाला, म्हणजे प्रत्यक्षामध्ये ऐकण्यामध्येच तुम्हाला ब्रह्माची अनुभूती यायची मी तुम्हाला खात्री देतो, असं माऊली म्हणतात. पुढे ते म्हणतात माझे शब्द त्यांची शांत करणारी शक्ती पाहिली तर चंद्राच्या वर ताण करतील आणि माझे शब्द आपल्या रसातील रंगाच्या मोक शक्तीने नाद ब्रह्मास लोकतील. ते काय म्हणते, माझे शब्द असे आहे की चंद्राची जी शीतलता आहे त्याच्यापेक्षा ते जास्त शीतलता प्रदान करते. एवढी माझ्या शब्दांमध्ये ताकद आहे, एवढी माझ्या शब्दांमध्ये विविधता आहे आणि त्यांच्यामध्ये असे काही रस आहे की ते नाद ब्रह्म, जे नादामध्ये जो परमात्मा आहे त्याला देखील ते मोहून टाकतील, अशी माझ्या शब्दांमध्ये ताकद आहे. ते पुढे म्हणतात पिशाच्या ती अज्ञानी योनी आहे पण त्यांना माझे शब्द पाना पुरतील आणि सात्विक अंतकरणाच्या लोकांना तर माझे शब्द ऐकल्याने समाधी अवस्था प्राप्त होईल. ते काय म्हणतात की पिशाच्या योनीमध्ये लोक, पिशाच्या योनीमध्ये कोण असतात, जे लोक आत्महत्या करतात, अपघात होतात किंवा ते मरताना एखादी वासना ठेवतात, घराचा खूप मोह ठेवतात, ते त्या घरातच पिशाच्या योनीने फिरत राहतात. म्हणजे काय होतं, ते वरही जात नाही खाली जात नाही, ते सूक्ष्मतेने त्या घरातच फिरत राहतात, की जिथे अपघात होती तिथे फिरतात, आत्महत्या केली तिथे फिरतात, त्याला पिशाची योनी म्हणतात. तर ज्यावेळी मी तुम्हाला सांगणार आहे आजूबाला जर कोणी पिशाची योनी मधले लोक असतील, असतातच वातावरणात, मी इथे बोलतोय तुम्ही तिकडे ऐकसा असतातच ते, त्याच्यामध्ये काही शंका नाही. मलाही माझ्या घरात खूप अनुभव आलेले, मी ध्यानाला बसून कोणी आत्मे येऊन बसलेले आहेत असे आणि मग ते ऐकतायत, मग ते काय असे नम्रपणे काही जण उभे राहतात, म्हणतो अरे बाबा परमात्मा काय करायचं यांचं, मग तो म्हणतात आज जरा मोक्षाची प्रक्रिया करायची आपल्याला, मग काही खूप दिवस येतात, मग तो येऊ दे त्यांना काही हरकत, तू चालू ठेव बरं तुझं ध्यान, ते बसले तर तुला काय हरकत आहे. एकदा मी असं ध्यान करताना पाहिलं, माझा जो बेड आहे घरामध्ये ते म्हटलं माझ्याच जागेवरती कोणीतरी झोपलेला आहे. म्हटलं कोण हिरो आहे, म्हटलं आपल्या जागेवर झोपलेला, आलं का लक्षात. तर ते घ्यायला येतात किंवा काय असं आपले जे साधक असतात ना ध्यान वर्गामध्ये, एका साधकाने मला सांगितलं
अहो सर, ते आमचा अमुक अमुक नातेवाईक आहे ना, वारून बरेच वर्ष झाले बरं का. तो माझ्या ध्यानात आला होता आणि असं बघत होता. म्हटलं मग तू काय केलं? अहो मला थोडी भीती. म्हटलं भीती कशाला वाटून घेतो? त्याला तुझ्याकडे वशिला लावायचा आहे की तू तुझ्या गुरूंना सांग बाबा काहीतरी, म्हणजे त्यांचं माझ्याकडे लक्ष जाईल बा. गुरु ते काम करायला आलेले असतात ना, जे सगळे कामात सूक्ष्मपणे कामं चालू असतात. पण माऊली काय म्हणतात, पिशाच योनीमध्ये जे अज्ञानी लोक आहेत, ते जे अज्ञानी आत्मे पिशाच योनीमध्ये आलेले, त्यांना माझे शब्द पाना पोडतील, त्यांना पण ऐकून बरं वाटेल आणि ते पुढच्या प्रवासाला निघून जातील, अशी त्यांची अवस्था होईल, असं माऊली म्हणतात. आणि ते पुढे काय म्हणतात माऊली, सात्विक अंतःकरणाचे जे लोक ऐकायला बसलेले, त्यांना तर माझे शब्द ऐकल्याने समाधीचीच अवस्था प्राप्त होऊन जाईल. सात्विक लोकांना समाधीच प्राप्त. हे या कारणामुळे सत्संग करायचा. कळालं का तुम्ही? सत्संग का हवा असतो? तू याच्याकरता सत्संग, हे सत्संगाचं गुपित माऊलीने सांग. म्हणजे तुम्हाला ईश्वराच्या अनुभूती मी तुम्हाला समाधीमध्येच घेऊन जातो, माऊली म्हणतात. माऊली काय म्हणतात, मी तुम्हाला समाधीमध्येच घेऊन जातो. तिला असंच झालं, रविवारचा दिवस होता आणि मी पहिलं म्हटलं काहीतरी ऐकू, म्हटलं छान आपण जरा. ते युट्यूब वरती काशीमध्ये, बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट, काशीमध्ये एक फार मोठे संत होऊन गेले. काय नाव होतं त्यांचं, त्याच्यावरती सोनेजी आपण प्रवचन पण घेतले सुरुवातीला. म्हणजे त्यावेळी त्या आपल्या अमेरिकेमध्ये सोनियाजी आहेत ना, नाही सोनियाजी तुम्ही झाल्या, त्यांचं नाव काय, अमेरिकेत आहे ती सोनाली काकूंची जी मुलगी आहे ना, तर ती त्यावेळी रेकॉर्डिंगचं काम करायची. म्हणजे त्यावेळी रेकॉर्डिंग नव्हतो करत, ज्ञानेश्वरी सुरू झाल्यावर आपण रेकॉर्ड. तर त्यांच्या कथेवरती मी एकदा, त्यांच्या जीवनचरित्रावर मी एकदा प्रवचन, पण ज्यावेळी मी ते ऐकलं तर इतका काही हृदयात शांततेचा अनुभव, इतका शांततेचा अनुभव, इतकी समृद्धता की काही विचारूच नका. मी म्हटलं अरे आपल्या शिष्यानं ते चरित्र आपण सांगायला पाहिजे. म्हटलं तैलंग स्वामी बरं का त्यांचं, मला आठवतं तैलंग स्वामी. तर तुम्ही जर युट्यूबवर मला सापडलं, तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये टाकतो ते चरित्र, कोणीतरी तुमच्यापैकी मला आठवून द्या. म्हणजे ते योगेश वॉइस म्हणून एक जण आहे, तो ते करत असतो, ते आपण ऐकू. फार असं खरोखरच माऊली म्हणतात तसंच घडतंय, माऊली करून घेत आहे. तर तुम्ही छान ऐकता आणि माऊली माझ्याकडून बोलून घेताय, करते पण त्यांचं आहे. तर तुम्ही त्यांना वंदन करतो, तुमच्या हृदयातल्या माऊलींना श्रीकृष्णाला वंदन करतो, आणि तुमच्यामध्ये उत्सुकतापूर्ण जो अर्जुन आहे त्याला पण मी वंदन करतो. तुम्ही बोलवतात, बोलवायला लावतात, आणि माझे पण वाचन होतं, माझं पण आकलन अजून वाढतं, परत परत वाचलेले नवीन नवीन अर्थ काढतात. मी तुम्हालाच वंदन करतो आणि आजचं प्रवचन संपलं असं मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम, जय श्री.